वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मराठी भाषा पॅडागॉजी पेपर 1 आणि पेपर 2 साठी पुन्हा काही सिलेक्टेड अँड इम्पॉर्टंट प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, जी परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. मित्रांनो, TAT पेक्षा सोपी परीक्षा ही सीटेटची असते आणि बालमानसशास्त्र किंवा हिंदी, मराठी आणि जितके म्हणजे आपले विषय मित्रांनो, हे सगळे जे असतात त्या ठिकाणी तुम्हाला मॅक्झिमम पॅडागॉजी विचारली जाते. आणि आज आपण मराठी भाषा पॅडागॉजीचे जे प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो, ते परीक्षेसाठी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया प्रश्न क्रमांक 1. आता हे बघा मित्रांनो, मराठी हा असा विषय आहे म्हणजे जवळपास तुम्ही 25-27 मार्क्स या ठिकाणी घेऊ शकतात. मराठी भाषा पॅडागॉजी पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे की अनुस्वार व अनुनासिकांचा वापर करताना होणाऱ्या चुका दूर केल्या जाऊ शकतात. कशा प्रकारे चुका दूर केली जाऊ शकतात? 4 ऑप्शन दिलेले आहे. स्वतः योग्य उच्चारांचे आदर्श सादर करून, अनुस्वार असलेल्या शब्दांची यादी तयार करून, अनुनासिकाचे नियम सांगून किंवा मुद्रित साहित्याचे समृद्ध वातावरण देऊन. अशा प्रकारे आपल्याला काय आहे, 4 पर्याय दिलेले आहे मित्रांनो. आणि हे बघा, 4ही पर्याय बरोबर असतात, परंतु आपल्याला काय आहे, पॅडागॉजी म्हणजे काय, अध्यापनशास्त्र म्हणजे काय, तर तुम्हाला बेस्ट ऑप्शन जे असतो मित्रांनो ते या ठिकाणी सिलेक्ट करायचे असतो. म्हणजे आन्सर की मध्ये म्हणजे पर्याय तर 4ही पर्याय बरोबर दिलेला आहे. तुम्ही गुगल सर्च करा किंवा ChatGPT बघा, परंतु या ठिकाणी जे बेस्ट ऑप्शन आहे ते असेल मुद्रित साहित्याचे समृद्ध वातावरण देऊन. म्हणजे ऑप्शन जे 4 दिलेलं आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता मुद्रित साहित्याचे समृद्ध वातावरण म्हणजे काय, तर हे बघा, मुद्रित साहित्याचे समृद्ध वातावरण देणे, सराव पुस्तके, फलक, विविध लेखन सामग्री उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांना नियमित सराव करता येते. अशा प्रकारे काय आहे, माहिती दिलेली आहे. पुढचा प्रश्न नंबर 2. दुसरा प्रश्न विचारलेला आहे की हे बघा, प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे की व्याकरण शिकण्यासाठी पुढीलपैकी कोणती पद्धत परिणामकारक ठरेल. आता व्याकरण शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणती पद्धत जी आहे ते मित्रांनो परिणामकारक ठरेल, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. व्याकरणाचे नियम सांगणे आणि उदाहरण देणे, भाषांतर करताना व्याकरणाचे नियम सांगणे, व्याकरणाच्या पुस्तकाच्या आधारे व्याकरण शिकवणे किंवा संदर्भ देऊन व्याकरणाच्या नियमांच्या उलगडा करून दाखवणे. तर हे बघा मित्रांनो, यापेक्षा जे सुटेबल आणि परफेक्ट आन्सर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन डी, की संदर्भ देऊन व्याकरणाच्या नियमांच्या उलगडा करून दाखवणे. म्हणजे 4th जे असेल ते आपलं काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. माहिती दिलेली आहे की व्याकरण शिकण्यासाठी संदर्भ देऊन व्याकरणाच्या नियमांच्या उलगडा करून दाखवणे ही पद्धत सर्वात परिणामकारक ठरू शकते, कारण यामुळे विद्यार्थी नियमांना प्रत्यक्ष भाषेची जोडून त्यांचा उपयोग कसा करायचा हे समजावून घेतात, ज्यामुळे ते नियम लक्षात ठेवून त्यांचा वापर करू शकतात. अशा प्रकारे माहिती सुद्धा काय आहे, देण्यात आलेली आहे. पुढचा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की सामाजिक आदान प्रदान या कल्पनेचा संबंध कोणाशी आहे. तर हे बघा मित्रांनो, सामाजिक आदान प्रदान, आता समाज हा शब्द या ठिकाणी आलेला आहे म्हणजे आपला ऑप्शन काय झालेला आहे, तर वायगोस्की. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत कोणाचा आहे, तर वायगोस्की यांचा आहे. म्हणजे पर्याय 3 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. सामाजिक आदान प्रदान मीन्स सोशल इंटरॅक्शन्स या कल्पनेचा संबंध वायगोस्की यांच्याशी आहे, कारण वायगोस्की यांनी सामाजिक सांस्कृतिक सिद्धांतामध्ये सामाजिक संवाद आणि संस्कृतीच्या मुलांच्या शिकण्यावर होणारा परिणाम यावर भर दिला जात सामाजिक देवाणघेवाण महत्त्वाची आहे. म्हणजे ऑप्शन जे आपलं वायगोस्की असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, खूप सोपे प्रश्न विचारले जातात. तुमचा मराठी भाषा पॅडागॉजी असो किंवा हिंदी भाषा पॅडागॉजी असो, आणि अतिशय सोपे प्रश्न असतात. फक्त या ठिकाणी आपल्याला प्रॅक्टिसची आवश्यकता आहे. मित्रांनो, प्रॅक्टिस ऐवजी तुम्हाला काहीच पाहिजे नाही, फक्त प्रॅक्टिस करत राहा. आणि नोट्स जे आहे ते तुम्ही म्हणजे समजून वाचन करा, तर जवळपास तुम्हाला मॅक्झिमम 100+ या ठिकाणी मिळणार आहे, हे फिक्स आहे मित्रांनो. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की भाषा आत्मसात करताना पुढीलपैकी कोणती बाब मुलांना मदतरूप ठरते. आता हे बघा मित्रांनो, की एक विद्यार्थी आहे, तो भाषा आत्मसात करत आहेत, तर त्याला काय मदतरूप ठरेल, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला विकल्प दिलेले आहे की बोलण्याची फारसी संधी नसलेले कौटुंबिक वातावरण, परस्पराशी संभाषण करण्याच्या घरातील मोठ्या माणसाचे सानिध्य, मुलाला योग्य वाक्य
उच्चार याची पुनरुक्ती करण्यास सांगणे किंवा इतर मुलांसोबत खेळणे. तर हे बघा ऑप्शन जे डी दिलेलं आहे मित्रांनो ते बरोबर असणार आहे. कारण प्रश्न काय आहे की भाषा आत्मसात करताना पुढीलपैकी कोणती बाब मुलांना मदत रूप ठरेल, तर इतर मुलांसोबत खेळणे हे काय असणार आहे, मदत रूप या ठिकाणी ठरणार आहे. याचे स्पष्टीकरण सुद्धा आपण पाहून घेऊया. हे बघा इतर मुलांसोबत खेळताना मुले एकमेकाशी संवाद साधतात, डेफिनेटली एकमेकाशी बोलतात, नवीन शब्द शिकतात आणि नैसर्गिकरित्या भाषा वापरतात, ज्यामुळे भाषा आत्मसात करणे सोपे होते. अशा प्रकारचे म्हणजे एकदम सोपे प्रश्न आपल्याला भाषा पेडागॉजी मध्ये विचारले जातात. प्रश्न नंबर 5 दिलेला आहे की हे बघा पुढीलपैकी कोणत्या परिस्थितीत मुले नैसर्गिकरित्या भाषा आत्मसात करतात. आता हे बघा नैसर्गिकरित्या मुले भाषा आत्मसात करतात अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. एका वेळेस फक्त एकच भाषा बोलणे, सभोवतालाच्या पर्यावरणात एकापेक्षा अधिक भाषा असणे, फक्त लिखित आणि संचार माध्यमामुळे किंवा त्या भाषेचे व्याकरणीय संरचना. अशा प्रकारे आपल्याला काय आहे 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. आणि प्रश्न नंबर 5 अशा प्रकारे विचारलेला आहे. तर हे बघा या ठिकाणी आता जे सुटेबल आन्सर असणार आहे किंवा जे परफेक्ट आन्सर असणार आहे ते असणार आहे सभोवतालाच्या पर्यावरणात एकापेक्षा अधिक भाषा असणे. म्हणजे मुले नैसर्गिकरित्या काय असतात तर भाषा आत्मसात करतात. म्हणजे जे सेकंड ऑप्शन दिलेलं आहे ते आपलं काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे हे बघा मुले नैसर्गिकरित्या भाषा तेव्हा आत्मसात करतात जेव्हा त्यांच्या सभोवतालाच्या पर्यावरणात एकापेक्षा अधिक भाषा असतात, कारण यामुळे त्यांना विविध भाषाच्या संपर्कात येऊन त्या भाषांच्या संवादातून आणि नैसर्गिक वातावरणातून भाषा शिकण्याची संधी मिळते. याला नैसर्गिक भाषा संपादन म्हणतात. म्हणजे आपला जे ऑप्शन 2 असेल ते आपला काय असणार आहे मित्रांनो, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. आता प्रश्न नंबर 6 विचारलेला आहे की संहिता वाचनाच्या बाबतीत कोणती गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे. तर हे बघा संहिता वाचनाच्या बाबतीत कोणती गोष्ट सर्वात जास्त महत्त्वाची आहे अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. संहितेतील प्रत्येक शब्द वाचणे, विरामचिन्हावर भर देणे, संहितेचा अर्थ लावणे किंवा योग्य उच्चारासह मोठ्याने वाचणे. तर हे बघा मित्रांनो कोणतीही वस्तू आपण ज्या ठिकाणी वाचत आहोत तर आपल्याला अर्थ कळला पाहिजे किंवा त्या संदर्भातला अर्थ माहित पाहिजे. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, ऑप्शन जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे की संहितेचा अर्थ लावणे हे आपला काय असणार आहे या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. कारण की संहिता वाचण्याच्या बाबतीत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संहितेचा अर्थ लावणे. कारण फक्त शब्द वाचणे किंवा उच्चारण पुरसे नाही, त्यामागील आशय समजून घेणे म्हणजेच अर्थ लावणे हेच वाचनाचे अंतिम उद्दिष्ट आहे, ज्यामुळे ज्ञान प्राप्ती होते आणि योग्य आकलन होतो. अशा प्रकारे आपला जे थर्ड विकल्प असेल मित्रांनो ते बरोबर उत्तर असणार आहे. तिसरा ऑप्शन जे असेल ते आपला बरोबर दिलेला आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे आहे की पुढीलपैकी कोणते भाषा शिक्षणाचे उद्दिष्ट नाही. आता हे बघा मित्रांनो आपल्याला भाषा शिक्षणाचे उद्दिष्ट नहीं अशा प्रकारे प्रश्न विचारलेला है. अगर आप इस क्वेश्चन को हिंदी में देखेंगे, क्योंकि हिंदी और मराठी तो सेम ही होता है ना, बस भाषा का वहां पर फर्क होता है. ये बात हमको समझना, हमको बहुत नहीं पढ़ना है, हमको कम ही पढ़ना है, लेकिन समझ कर पढ़ना है. यहां पर प्रश्न क्या बनता है कि कोणते भाषा शिक्षणाचे उद्दिष्ट नाही. यहां पर पूछ रहा है कि आपको भाषा शिक्षण का उद्दिष्ट क्या नहीं है. इस प्रकार का प्रश्न बनता है. आपल्याला विकल्प ऑप्शन दिलेला आहे. समजून वाचण्याची क्षमता, प्रयत्नपूर्वक विचार मांडणे, जे ऐकले ते समजण्याची क्षमता किंवा सुसंगत लेखन कौशल्य विकास. अशा प्रकारे आपल्याला काय आहे 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे. आणि हे बघा मित्रांनो या ठिकाणी प्रश्न अशा प्रकारे आहे की कोणते भाषा शिक्षणाचे उद्दिष्ट नाही, तर प्रयत्नपूर्वक विचार मांडणे हे काय आहे भाषा शिक्षणाचे उद्दिष्ट नाही. म्हणजे सेकंड जे आपला ऑप्शन दिलेला आहे ते बरोबर असणार आहे. ऑप्शन 2 इज अ राईट आन्सर. पुढचा जे प्रश्न आहे किंवा या संदर्भात माहिती दिलेली आहे की भाषा शिक्षणाचे उद्दिष्ट प्रयत्नपूर्वक विचार मांडणे हे नाही, कारण बाकीचे 3 पर्याय म्हणजे जशा प्रकारे समजून वाचणे, ऐकलेले समजणे आणि सुसंगत लेखन भाषिक कौशल्याचे आणि आकलन शक्तीचे थेट उद्दिष्टे आहेत. विचार मांडणे हे भाषेतून व्यक्त होणारे कौशल्य असले तरी भाषा शिक्षणाच्या मुख्य उद्दिष्टाची भाषेची समज आणि वापर सुधारणे हे असते. केवळ प्रयत्नपूर्वक विचार मांडण्यावर भर देणे हे नाही. म्हणजे आपला जे सेकंड ऑप्शन असेल ते आपला काय असणार आहे बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. आता प्रश्न 8 या ठिकाणी दिलेला आहे. तुम्ही पाहू शकतात की ध्वनिशास्त्रीय जागरूकतेचा संबंध कोणाशी आहे. खूप इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे मित्रांनो. आणि 2021 मध्ये हा प्रश्न सुद्धा विचारला गेला होता परीक्षेमध्ये की ध्वनिशास्त्रीय जागरूकतेचा संबंध कोणाशी आहे. तर हे बघा 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. आणि जे पर्याय क्रमांक 3 असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. वाचन क्षमता काय असेल आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. हिंदी मराठी बोल करना सब मिक्स हो जाता है. चलिए अगला प्रश्न.
क्योंकि आदत हो जाती है ना फिर वो बोलने की, बिल्कुल वही वही रोज रोज। चलिए यहाँ पर देखिए एक्सप्लेनेशन दिया है की ध्वनिशास्त्रीय जागरूकता म्हणजे भाषेतील ध्वनी ओळखण्याची, हाताळण्याची आणि त्यामधील फरक समजून घेण्याची क्षमता। ही क्षमता वाचन शिकण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण वाचताना मुले शब्दांना त्यांच्या संबंधित ध्वनीशी जोडतात। अशा प्रकारे माहिती दिलेली आहे। पुढचा जे प्रश्न आहे चॉम्स्की संदर्भात विचारलेला आहे की नोआम चॉम्स्कीच्या मते भाषेच्या संदर्भात कोणती गोष्ट मुलामध्ये जन्मत असते। अशा प्रकारे काय आहे प्रश्न विचारलेला आहे। हिंदी मध्ये हा प्रश्न अशा प्रकारे तैयार केला जाएल कि नोम चॉम्स्की के हिसाब से भाषा के संदर्भ में कौन सी चीज बच्चों में जन्म से ही होती है, पैदाइश से ही होती है। तो चार ऑप्शन क्या है यहां पर आपको दिए गए दोस्तों, और जो सही विकल्प होगा वो होगा भाषा आत्मसात करणे, म्हणजे ऑप्शन जे एक असेल ते आपलं काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा जे प्रश्न दिलेला आहे प्रश्न नंबर 10 दिलेला आहे की भाषिक कौशल्य कशा प्रकारे शिकवले गेले पाहिजे। आता हे बघा भाषिक कौशल्य कशा प्रकारे शिकवले गेले पाहिजे, अशा प्रकारे काय आहे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहे, अनुकरणातून, एकाकीपणे, सविस्तरपणे समजावून किंवा समग्रपणे शिकवून। तर हे बघा या मित्रांनो भाषिक कौशल्य कशा प्रकारे शिकवले गेले पाहिजे, तर समग्रपणे शिकवून, म्हणजे जे आपला ऑप्शन 4 असेल ते काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। माहिती दिलेली आहे तुम्ही पाहू शकतात की जशा प्रकारे इथे स्पष्टीकरण दिलेलं आहे की भाषिक कौशल्य शिकवण्यासाठी समग्र दृष्टिकोन आवश्यक आहे, ज्यात ऐकणे, बोलणे, वाचणे आणि लिहिणे या चारही कौशल्याच्या 4 मूलभूत भाषा कौशल्याच्या एकात्मिक आणि परस्पर संबंधित पद्धतीने विकास केला जातो। केवळ अनुकरण किंवा एकाकीपणे न शिकता विद्यार्थ्यांना भाषेचा वापर संवादासाठी कसा करायचा हे शिकवून विविध संदर्भात भाषेचा उपयोग करता येणे हे समग्र शिक्षणाचे उद्दिष्ट आहे, ज्यामुळे त्यांना भाषा प्रभावीपणे वापरता येते। तर हे बघा मित्रांनो आपण या ठिकाणी नोट्स सुद्धा ऍड केलेले आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्नानंतर आपण काहीतरी म्हणजे तुम्हाला स्पष्टीकरण देत आहोत, ते खूप इम्पॉर्टंट आहे पुढच्या प्रश्नांसाठी, कारण जशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला 8 फेब्रुवारी 2026 सीटेट मध्ये विचारले जाणार आहे मित्रांनो, यापेक्षा एकही प्रश्न तुम्हाला वेगळा विचारला जाईल नाही, हे तुम्ही समजून घ्या, कारण अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला भाषा एक हिंदी असो किंवा भाषा एक मराठी असो, भाषा 2 हिंदी असो किंवा भाषा 2 मराठी असो, अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये विचारले जाईल। मित्रांनो तुमच्यासाठी एक ऑफर आपण या ठिकाणी ऍड केलेला आहे पेपर 1 आणि पेपर 2 साठी। पेपर 1 मध्ये जशा प्रकारे तुम्हाला मराठी भाषा पॅडागॉजी, हिंदी भाषा पॅडागॉजी सोबतच बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि परिसर अभ्यास पॅडागॉजीचे हे संपूर्ण नोट्स जे आहेत ते फक्त आणि फक्त 499 मध्ये या ठिकाणी देण्यात येणार आहे मित्रांनो पेपर 1 साठी। आणि जर तुमचा पेपर 2 असेल तर तुम्हाला मराठी भाषा पॅडागॉजी, हिंदी भाषा पॅडागॉजी, बालमानसशास्त्र व समाजशास्त्र मीन्स SST पॅडागॉजी हे सगळे नोट्स जे आहेत ते फक्त आणि फक्त 499 मध्ये या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो। आणि जर तुमचे दोघी पेपर असेल तर दोन्ही पेपरसाठी आपण फक्त आणि फक्त 599 रुपये या ठिकाणी प्राइस ठेवलेला आहे मित्रांनो। आणि हे तुम्हाला नोट्स जे आहेत ते PDF नोट्स लगेच भेटेल पेमेंट झाल्यावर। पेमेंटचा सिस्टम असा आहे की तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून तुम्हाला फक्त स्क्रीनशॉट द्यायचा आहे, हे नोट्स तुम्हाला लगेच भेटेल मित्रांनो। आणि NCERTच्या सिलेबस अनुसार आपण हे नोट्स काय आहे या ठिकाणी तयार केलेले आहे, तर परीक्षेसाठी खूप खूप इम्पॉर्टंट आहे, कारण जशा प्रकारे आपण TET मध्ये आपला निकाल लागलेला आहे मित्रांनो, तशाच प्रकारचे आपले या ठिकाणी सुद्धा नोट्स आपण तयार केलेले आहे, कारण TET मध्ये बहुतेक विद्यार्थ्यांना 30 पैकी 30 मार्क मिळालेले आहे, जे आमचे हिंदी माध्यमचे विद्यार्थी होते किंवा ज्यांनी मराठी ज्यांची भाषा होती परंतु त्यांनी प्रथम भाषा हिंदी घेतली होती, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा 30 पैकी 30 म्हणजे मॅक्झिमम विद्यार्थ्यांना 30 पैकी 30 मार्क त्या ठिकाणी मिळालेले आहे मित्रांनो। आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला हिंदी आणि मराठी मिळून जवळपास म्हणजे 55 पर्यंत मार्क्स पोहोचायचे मित्रांनो। 60 पैकी कमीत कमी आपल्याला हिंदी आणि मराठीमध्ये 50 ते 55 मार्क या ठिकाणी मिळाले पाहिजे, जवळपास आपण 100+ या ठिकाणी करणार आहोत। तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। एक नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर, या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही काय आहे मित्रांनो आताच हे नोट्स परचेस करून घ्या, कारण तुम्हाला हे परीक्षेसाठी खूप खूप इम्पॉर्टंट असणार आहे। परीक्षेला 59 डेज आर लेफ्ट। ओके पुढचा प्रश्न, प्रश्न नंबर 11वा प्रश्न दिलेला आहे की शिक्षिका मुलांना चित्र काढणे आणि रंग भरण्यास प्रवृत्त करते, यातून ती काय साध्य करू इच्छितो, अशा प्रकारे काय आहे प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो। आणि हे बघा क्रियात्मक क्षमता मीन्स मोटर स्किल विकसित करणे, हे आपलं काय असणार आहे या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। पर्याय जे 2 दिलेले आहे ते आपलं काय असेल योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे की मौखिक भाषा क्षमता विकसित करण्यासाठी पुढीलपैकी कोणता सराव सर्वात मदतरूप ठरतो। तर हे बघा मौखिक भाषा क्षमता विकसित करण्यासाठी पुढीलपैकी कोणता सराव सर्वात मदतरूप ठरतो, अशा प्रकारे म्हणजे सर्वात जास्त मदतरूप ठरतो, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। कवितेचे एकट्याने आणि सामूहिक अभिवाचन, भूमिका अभिनय, म्हणजे ऑप्शन जे 2 आहेत ते आपला बरोबर असणार आहे मित्रांनो। भूमिका अभिनय या ठिकाणी काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न नंबर 13 दिलेला आहे की इयत्ता 3रीची शिक्षिका
मुलांना पाठातील कथेच्या घटनांची योग्य क्रमाने मांडणी करण्यास सांगते. असे केल्यामुळे कोणती बाब सुधारते? अशा प्रकारे प्रश्न विचारलेले आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. वाचन आकलन, दुसरा दिलेला आहे की आकलनात्मक आदान, लेखन क्षमतेत वाद किंवा मुलांच्या संभाषणात वेळेत वाद. अशा प्रकारे काय आहे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. आणि हे बघा या ठिकाणी जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन आपला जे 1 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे वाचन आकलन. वाचन आकलन काय असेल आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. माहिती दिलेली आहे की कथेतील घटनांची योग्य क्रमाने मांडणी करणे हे वाचनानंतरची समज म्हणजेच वाचन आकलन सुधारण्यासाठी उपयुक्त ठरते. यातून मुलांना कथानकाची रचना, घटनातील अनुक्रम आणि कारण परिणाम संबंध समजायला मदत होते. अशा प्रकारे माहिती दिलेली आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14 विचारलेला आहे की इयत्ता दुसरीची शिक्षिका वर्गात वेगवेगळ्या वस्तूवर त्यांच्या परिचय करून देणाऱ्या पट्ट्या चिकटवते. यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वस्तू आणि शैक्षणिक साहित्य यांच्या सहसंबंध जुळवता येतो. असे केल्याने विद्यार्थ्यांच्या कोणत्या क्षमतेत भर पडते? अशा प्रकारे काय आहे प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा शब्द संग्रह काय असेल आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल मित्रांनो ते आपला काय असेल योग्य उत्तर असणार आहे. माहिती दिलेली आहे की प्रत्यक्ष वस्तूवर त्यांची नावे किंवा ओळखपट्ट्या लावल्यामुळे मुलांना वस्तू आणि शब्द यांच्या थेट संबंध जोडता येतो. त्यामुळे नवीन शब्द सहज लक्षात राहतात आणि शब्द संग्रहात भर पडते. म्हणजे शब्द संग्रह काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. प्रश्न नंबर 15 दिलेला आहे की मुलाच्या भाषिक क्षमतेचे मूल्यमापन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती पद्धत कमी महत्त्वाची आहे? हे बघा प्रश्न चेंज करून दिलेला आहे की मुलाच्या भाषिक क्षमतेचे मूल्यमापन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती पद्धत कमी महत्त्वाची आहे? तर हे बघा कथाकथन, कथालेखन, घटना वृत्तांत लेखन किंवा लेखन सराव. तर कमी महत्त्वाची जी बाब असणार आहे ते असणार आहे लेखन सराव. ऑप्शन डी काय असेल आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात मित्रांनो. व्हिडिओला प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न नंबर 16 या ठिकाणी दिलेला आहे की विद्यार्थ्यांची भाषिक क्षमता विकसित करण्यासाठी पुढीलपैकी कोणता प्रश्न विचारणे अधिक मदतरूप ठरेल? अशा प्रकारे काय आहे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला आवडलेल्या पुस्तकाचे नाव सांगा. पसंती या शब्दाचा वापर करून एक वाक्य तयार करा. आपल्या आई सोबतचा एखादा प्रसंवाद लिहा किंवा तुम्ही वाचलेल्या कविताचे नाव सांगा. तर हे बघा आपल्या आई सोबतचा एखादा संवाद लिहा हे काय असणार आहे मदतरूप या ठिकाणी ठरणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 दिलेले आहे ते आपला काय असेल मित्रांनो बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न नंबर 17 दिलेला आहे की प्रभावी पद्धतीने व्याकरण शिकवण्याबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? आता कोणते विधान योग्य नाही तर हे बघा वास्तविक संप्रेषणाच्या रूपात व्याकरण सादर करणे, संदर्भानुसार व्याकरणाचे आवश्यक नियम वास्तविक जीवनात संप्रेषणासारख्या सरावांच्या संधी देणे किंवा नियम पाठ करून व सराव करून व्याकरण शिकणे. अशा प्रकारे आपल्याला काय आहे 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि हे बघा नियम पाठ करणे आणि सराव करून व्याकरण शिकणे हे काय असणार आहे या ठिकाणी योग्य विधान राहणार नाही. म्हणजे ऑप्शन जे 4 असेल ते आपला काय असेल मित्रांनो बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 18 दिलेला आहे की विद्यार्थ्यांच्या अधिगमाचे मूल्यमापन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्कोरिंग मार्गदर्शिकेला काय म्हणतात? खूप इम्पॉर्टंट हा प्रश्न या ठिकाणी असणार आहे. स्क्रीनशॉट काढून ठेवा मित्रांनो, कारण अशाच प्रकारचे प्रश्न जे आहेत ते ट्रेंडिंग मध्ये आहे आणि हिंदी आणि मराठीमध्ये आपल्याला अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जात आहे की अधिगमाचे मूल्यमापन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्कोरिंग मार्गदर्शिकेला रुब्रिक्स असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन जे 1 दिलेला आहे ते आपला काय असेल बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे आता रुब्रिक्स म्हणजे काय तर हे बघा एक विस्तृत मूल्यांकन साधन आहे जे विद्यार्थ्यांच्या कामाची म्हणजे एक्झाम्पल लेखन, तोंडी सादरीकरण इत्यादी मूल्यांकन करण्यासाठी वापरले जाते. यामध्ये कामगिरीचे निकष आणि विविध स्तरावरील गुणवत्ता स्पष्टपणे नमूद केली असते. ओके, पुढचा प्रश्न आहे श्रवण कौशल्याच्या विकासासाठी उपयुक्त आहे. आता श्रवण कौशल्याच्या विकासासाठी काय उपयुक्त आहे अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर स्वस्वर वाचन म्हणजे ऑप्शन 1 जे असेल ते आपलं काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे. आणि 20वा प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. आता हे बघा प्रश्न नंबर 20 दिलेला आहे की खालीलपैकी कोणत्या विधानाद्वारे भाषा अर्जन उपकरण या संकल्पनेची व्याख्या केली नाही अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. ओके, LED 4 ऑप्शन दिलेले आहे आणि जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 मुले आकृतीमूलक भाषा कशी शिकून घेतात हे आपला काय असणार आहे बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहेत मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण 20 प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहोत जे परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आणि तुमच्यासाठी या ठिकाणी नोट्स आपण
एक नोट्स किंवा मराठीचे प्रश्नसंच सुद्धा आपण ऍड केलेले आहे मित्रांनो. हे बघा तुम्ही पाहू शकतात की मराठी नोट्स प्लस प्रश्नसंच 299 पेपर 1, मराठी पॅडागॉजी नोट्स प्लस प्रश्नसंच पेपर 2 299, आणि जर आपले तुमचा पेपर 1 आणि पेपर 2 असेल आणि मराठीचे दोन्ही प्रश्नसंच तुम्हाला पाहिजे मित्रांनो तर 399 मध्ये आपल्याला मराठी भाषा पॅडागॉजी नोट्स आणि 10 प्रश्नपत्रिका पेपर 1 आणि पेपर 2 साठी एकूण 20 प्रश्नपत्रिका आपल्याला मिळणार आहे 399 मध्ये. स्क्रीनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.